सांगितलं की तुम भी कट करो कापो मॅडमने हे सांगितलं, मॅडमने ते सांगितलं करायला. मॅडमच्या नावाखाली तिला जे करायचं ना ते सगळं काम ती करून घेते. आज पॅरेंट्स मीटिंग होती, पण पप्पांना काही सुट्टी नव्हती. ती जबाबदारी आज माझ्यावर होती. माझ्यावर म्हणजे आम्ही इतर वेळेला दोघंही सोबतच जात असतो, पण कधी त्यांना सुट्टी नसते तर मग ती मी एकटी जबाबदारी पार पाडते. नंतर मग स्कूलमध्ये गेलो. दोघींनाही खूप आनंद होत होता, कारण की मी जाणार होते मॅडमसोबत बोलायला. आणि मग घरी आल्यानंतर ही जी झाडं आहेत ना ती थोडीशी वाढली होती. म्हटलं चला मस्त कट करून घेऊयात त्यांना. बाहेर वातावरण तर असं आहे ना, एक तर जोराचा पाऊस पण पडत नाही आणि ऊन पण पडत नाही. म्हणजे काय वातावरण आहे ना हे काही कळतच नाहीये. त्याच्यानंतर आहे ना मी हे ना कांदा वगैरे कापत होते आणि माझ्या मुलींचा जुगाड बघा. डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून त्याने डायरेक्ट प्लास्टिकची पिशवी माझ्या डोक्यामध्ये घातली होती. आणि मला मस्तपैकी म्हणतायत की मम्मा प्लास्टिकची पिशवी घातल्यानंतर आहे ना तुला रडायला येणार नाही. स्कूलला आजकाल आहे ना मुली जातात, पण आहे ना जसं काही मलाच अभ्यास घेऊन येतात घरी करण्यासाठी. असं असतं. म्हणजे घरी आल्यानंतर पहिले यांच्या वह्या चेक करा. जर थोडंसं काही लिहायचं असेल तर मग ते थोडंसं लिहून काढा. मग त्याच्यात ते बघून ती लिहा वगैरे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालल्या. म्हणजे कॉलेजला असताना सुद्धा मी एवढा मनपूर्वक अभ्यास केला नसेल कदाचित. पण काय करणार, असं वाटलं की कॉलेज संपलं म्हणजे अभ्यासही संपला, पण असं नसतं. असो, त्यांच्यामुळे सुद्धा ना काही काही गोष्टींना बऱ्याचशा नवीन शिकायला भेटतात. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि ना संध्याकाळी माझ्या मुलीला नाही झोपच येत नाही. हे रात्री 11 वाजता माझी हेअरस्टाईल बनवत होती. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ह्या 2 चोट्या कधी बांधल्या नसती, ती माझ्या मुलीने बांधल्यात. म्हणजे माझ्या मम्मीने कधी बांधल्या नाही आणि मी पण कधी बांधल्या नाही. जी हाऊस माझ्या मम्मीने केली नाही ना, ती हाऊस माझी मुलगी करते सध्या. तर असं काहीसं आमचं दिवसभर चाललेलं असतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.